येवल्यामध्ये मतदान यंत्रामध्ये बिघाड झालेला आहे। यंत्रात बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया काही काळ खोळंबलेली आहे। एका मतदाराने मतदान यंत्राचं बटन जोरात प्रेस केल्याने यंत्र काही काळ बंद झालं आहे। मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली आहे। गोंधळ उडाल्याने पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आलाय। या मतदान केंद्राबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। येवला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत। येवल्यातील देखील प्रभाग क्रमांक 7 गजानन महाराज मंदिराजवळ हे मतदान केंद्र आहे। प्रभाग क्रमांक 7 मधील मतदान केंद्र क्रमांक 3 आहे। या ठिकाणी सुमारे 15 मिनिटं यंत्रामध्ये बिघाड झाल्याचं लक्षात आल्यानंतर मतदार यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मतदान यंत्रातील बिघाड दुरुस्त केलाय। त्यामुळे इथं काही काळ मतदारांचा गोंधळ देखील उडाला होता। पोलीस फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले। आता मतदान प्रक्रिया ही थोड्या वेळात सुरळीत सुरू झालेली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।